अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. तेव्हा बृहदारण्यक उपनिषद चालू आहे आणि चतुर्थ ब्राह्मण 10 मंत्र झाले. 10वा मंत्र खूप विस्ताराने आपण जवळजवळ 4 ते 5 आपण रविवार त्याच्यावर चर्चा केली. त्याच्यानंतर आता पुढचा 11वा मंत्र आज आपण सुरू करणार आहोत. तेव्हा मंत्र 11वा, त्याची पूर्वपीठिका पहिल्यांदा वाचूया की आत्मेत ते उपासित असे ह्या वाक्याने शास्त्राच्या तात्पर्याचे हे सूत्ररूपाने आणि अत्यंत संक्षिप्तपणे वर्णन केले गेलेले आहे. त्यानंतर तद्यो यो देवानाम प्रत्यबुद्धयत इत्यादी अर्थवादाच्या सहित सुद्धा तदाहुर्य हुर्यद ब्रह्मविद्यया इत्यादी मंत्राद्वारे व्याख्या करण्यासाठी अभिष्ट त्या शास्त्राच्या संबंधाने आणि प्रयोजन दाखविले गेले आहे. आणि अथ योन्याम देवता उपासते इत्यादी वाक्याने अविद्येची संसार उत्पत्तीमध्ये हे अविद्याच कारण दाखविले गेले आहे. आणि तेथे असं सांगितलं आहे की जो अज्ञानी असतो तोच ऋणी होत असतो. अर्थात पशुच्या समान देवकर्मादिकीची जी कर्तव्याने युक्त होण्याच्या कारणाने तो परतंत्र होतो. जो अज्ञानी आहे तो प्रकृतीमध्ये निर्भर होतो आणि जो प्रकृतीवर पूर्ण अवलंबून आहे, प्रकृती निर्भरता ज्याच्यामध्ये आहे, तो परतंत्र असतो. आणि म्हणून अज्ञानी हा ऋणी असतो आणि परतंत्र असतो. परंतु परंतु देवादी कर्माची कर्तव्यामध्ये काय कारण आहे असं जर प्रश्न विचाराल की देवदेवतांची उपासना हे असं आणि ते कर्तव्य समजून करणे याचं कारण काय आहे, तर वर्ण आणि आश्रम ज्याच्यामध्ये वर्णरूप निमित्ताने संबंध हे कर्मामध्ये या परतंत्र संसारी जीवाचाच अधिकारी असतो. म्हणजे जो परतंत्र झाला, जो प्रकृतीवर अवलंबून राहिला आणि ज्याने जीवभाव ठेवूनच या प्रकृतीमध्ये निर्भरता दाखवली, तर त्याला ज्या समस्या येतात त्या समस्या दूर करण्याकरता तो देवादी कर्माची उपासना करतो. त्याच्यामध्ये तो काम्यकर्म करत असतो. त्यामुळे त्याचा संबंध हा त्या देवादिकांचा या समस्येमुळे होतो आणि ह्या कारणानेच तो परतंत्र संसारी जीवाचाच तो अधिकार आहे असे या ठिकाणी म्हटलेलं आहे. तेव्हा हे वर्ण आणि आश्रम काय आहेत, तर ते वर्ण कोणते आहेत असा प्रश्न होण्यावर येथून आरंभ केला जात असतो. त्याच्या अर्थात प्रदर्शित करण्याच्या प्रयोजनाचेच हे अग्निसर्ग नंतर इंद्रादी सर्ग इत्यादीचे वर्णन केले नाही, तर अग्निसर्गास तर प्रजापतीच्या सृष्टीची सर्व प्रकारची ही पूर्ती करण्यासाठी प्रदर्शित केलेले आहे. म्हणजे सर्गाचे प्रकार वेगवेगळे दाखवलेत. सर्ग म्हणजे निर्मिती, ब्रह्मांडाची निर्मिती जी झाली आहे ती विभिन्न कारणाने झालेली आहे. त्यामध्ये अग्निसर्ग हा एक भाग आहे. तेव्हा त्याच्यानंतर प्रजापती सर्ग असाही सांगितला आहे. तर प्रजापती सर्गाचे जे काही शेषभूत होण्याच्या कारणाने ह्या इंद्रसर्गास येथे त्याच्या अंतर्गत समजले पाहिजे. येथे अविद्वानाच्या कर्म अधिकाराचा हेतू दाखवण्यासाठीच त्याचे हे वर्णन केलेले आहे. तेव्हा आता एक एक वर्णाचं आपण कशी उत्पत्ती झाली त्याच्यावर एक एक मंत्र आहे आणि त्या वर्णाचं काय लक्षण आहे आणि त्या लक्षणाचा या ब्रह्मांडाशी कसा संबंध आहे, या ब्रह्मतत्वापासूनच हे 4 वर्ण कसे निर्माण झाले, ह्या संदर्भामध्ये आता हा 11वा मंत्र आहे. तो 11वा मंत्र आपण पाहूया. क्षत्रिय सर्ग आणि ब्राह्मण जातीच्या बरोबर त्याच्या संबंधाचे वर्णन. तेव्हा मंत्र 11. ब्रह्म वा इदमग्र आसिदेकमेव तदेकं सन्न व्यभव व्यभवत तच्छ्रेयो रूपमत्यसृजत क्षेत्रं यान्येतानि देवत्रा क्षत्राणींद्रो वरुणः सोमो रुद्रः पर्जन्यो यमो मृत्युर ईशान इति. तस्मात् क्षत्रा परम नास्ति. तस्मात् ब्राह्मणः क्षत्रियम क्षत्रियमधास्ताद उपास्ते. राजसूये क्षत्र एव तदथ्यो तदति सैषा क्षत्रस्य योनियद ब्रह्म. तस्मादद्यापि राजा परमगतां गच्छति ब्रह्मै वान्तत उपनिश्रयति स्वां योनि
यौ एनं हिनस्ति स्वां स योनिं मृच्छति स पापीयान् भवति यथा श्रेयांस मु ही सित्वा. आता हा असा 11वा मंत्र आहे. त्या 11वा मंत्राचा आपण शब्दशः अर्थ पहिल्यांदा पाहू आणि मग आशय आपण पाहायला सुरू करू. तेव्हा याचा शब्दशः अर्थ असा आहे की आरंभामध्ये एक ब्रह्मच होता. एकटे होण्याच्या कारणाने तो विभूतीयुक्त कर्म करण्यामध्ये समर्थ नव्हता. विभूती म्हणजे आविष्कारामध्ये येणारी जी व्यक्तित्व आहे, त्या व्यक्तित्वाची निर्मिती झाल्याशिवाय कर्म करणे अशक्य आहे. आणि तो ब्रह्म हा एकटा आधी होता आणि त्याचा आविष्कार काहीच नव्हता. त्यामुळे विभूतीयुक्त असं काहीच नव्हतं. म्हणून तो कर्म करण्यास समर्थ नव्हता. म्हणजे अतिशयताने क्षत्र या प्रशस्त रूपाची रचना केली गेली. आणि अर्थात देवतांमध्ये क्षत्रिय कोण आहेत, तर ते देवतामध्ये क्षत्रिय असणारा हा इंद्र आहे, वरुण आहे, सोम आहे, रुद्र आहे, मेघ आहे, यम आहे, मृत्यू आहे आणि ईशान इत्यादी आहेत. तेव्हा त्यांना उत्पन्न केले गेले आणि त्या कारणाने क्षत्रियापेक्षा उत्कृष्ट असा कोणी नसतो. ह्यापासूनच राजसूय यज्ञामध्ये ब्राह्मणास देखील खाली बसवून क्षत्रियाची उपासना करत असतात. तर ते क्षत्रियामध्येच आपल्या यशाची स्थापना करत असतात. आणि हा जो ब्रह्म आहे तो क्षत्रियादीचीच योनी आहे. त्यामुळे यद्यपि राजा उत्कृष्टतेस प्राप्त होत असतो, तरी देखील ब्राह्मणाची हिंसा करतच असतो. तो आपल्या योनीचाच नाश करत असतो. ज्या प्रकारे क्षत्राची हिंसा करण्यामध्ये पुरुष पापी होत असतो, त्याच प्रकारे तो पापी होत असतो, असा या ठिकाणी आशय आहे. त्याच्यानंतर आता या संदर्भामध्ये आशय आपण विस्ताराने पाहूया की हा जो मंत्राचा अर्थ आपण पाहिला तेव्हा याचा आशय काय ते पाहूया आपण. तर आरंभामध्ये हे ब्रह्मच होते. अर्थात अग्नीची रचना करून जो रूपास प्राप्त झाले ते ब्रह्मच होते. आणि ब्राह्मण जातीचा अभिमान होण्याच्या कारणाने ते ब्रह्म म्हटले जात होते. त्यासंबंधी हे क्षत्रियादी समुदाय देखील ब्रह्मपासून अभिन्न अर्थात एकरूपच आहेत. प्रथम क्षत्रियादी समुदाय देखील ब्रह्मशी अभिन्न अर्थात एकरूप होते. अर्थात पहिले क्षत्रियादी भेद नव्हताच. हे ब्रह्म एकटेच होते आणि क्षत्रियादी पालनकर्त्यास शून्य होण्याच्या कारणाने विभूतीयुक्त कर्म करण्यास ते समर्थ नव्हते. तेव्हा त्या ब्रह्मने मी ब्राह्मण आहे, माझे हे कर्तव्य आहे, या विचाराने ब्राह्मण जाती निमित्त कर्म करण्याची इच्छा करून कर्म कर्तृस्वरूप विभूतींच्यासाठी श्रेयो रूपमत्य सृजत अर्थात प्रशस्त रूपाची रचना केली. आणि ज्याची रचना केली गेली होती ते रूप कोणते होते, तर क्षत्र अर्थात क्षत्रिय जाती. म्हणजेच त्यांनी यान्यतानी इत्यादी वाक्यात श्रुती भेदाने पाहत असतात. अर्थात लोकांमध्ये देवतामध्ये जो क्षत्रिय रूपाने प्रसिद्ध आहे, जातीवाचक शब्दामध्ये विकल्पाने बहुवचन होत असते, अशी स्मृती होण्यानेच अथवा भेदोपचाराने इंद्रादी व्यक्तीचे अनेक होण्याच्या कारणाने देखील क्षत्राणी ह्या पदाचं बहुवचन केलेले आहे. तेव्हा ते कोण आहेत, तर श्रुती दाखवत आहे की येथे विशेष रूपाने त्यांच्यापैकी भिन्न भिन्न वर्गांचे अधिपती रूपाने आणि अभिषिक्त देवतांचा उल्लेख केला जात असतो. तेव्हा देवतांचा राजा इंद्र, जलाचरांचा अधिपती वरुण, ब्राह्मणाचा राजा सोम, पशुपतीचा राजा रुद्र, विद्युत आदी आदीचा नायक मेघ, पितरांचा राजा यम, रोग आदीचा स्वामी मृत्यू आणि प्रकाशाचा स्वामी प्रकाशाचा स्वामी ईशान इत्यादी जो देवतांमध्ये क्षत्रिय आहे त्यांना उत्पन्न क्रियेसाठीच आहे. त्यांच्या मागे इंद्रादी क्षत्रिय देवतांचे अधिष्ठाता पुरुखा आदी चंद्र आणि सूर्यवंशी मानव क्षत्रिय रचले गेले असे समजले पाहिजे. तेव्हा त्यांच्यासाठी देवक्षत्र सृष्टीचा आरंभ केला गेला. कारण की ब्रह्मने क्षत्रियास अतिशय रूपाने रचले आहे. त्यामुळे क्षत्रियाने उत्कृष्ट ब्राह्मण जातीचा देखील नियमन करणारा दुसरा कोणीही नसतो. यापासून क्षत्रिय जातीचे कारणभूत होऊन देखील ब्राह्मणास त्यांनी खाली बसवले. उंच बसलेले क्षत्रियाची ते उपासना करू लागले. तर कोणत्या ठिकाणी, तर राजसूय यज्ञामध्ये. त्या समयी ते क्षत्रियामध्ये देखील आपले ब्रह्म या नामाने रूप यशास स्थापित करत होते. राजसूय यज्ञामध्ये अभिषिक्त
मंचस्य राजाच्या द्वारे ब्रह्मन अशा प्रकारे पुकारण्यात आल्यावर ऋत्विक उत्तरामध्ये त्या सांगत असतो की हे राजन, तुम्ही ब्रह्म आहात. यावरूनच असे सांगितले जाते की तो क्षत्रिय देखील आपल्या ब्राह्मण नामरूपी यश स्थापित करत असतो. हा जो ब्रह्म म्हणजे ब्राह्मण आहे तो क्षत्रियाची प्राकृत योनीच आहे. त्यामुळे यद्यपि राजा परममतास राजसूय अभिषेका रूप गुणास प्राप्त होऊन जात असतो, तरी देखील शेवटी कर्माची समाप्ती होण्यावर आपली योनी ही ब्राह्मण जातीचा आहे आणि त्याचाच आपण आश्रय घेत असतो. अर्थात जसे पुरोहितासाठी म्हणजे पुढे स्थापित करत असतो. म्हणजे ह्या क्षत्रियांची सुद्धा निर्मिती जी आहे ती ब्राह्मणांपासूनच झाली आहे, कारण तेच ब्रह्मतत्व त्या क्षत्रियामध्ये आहे. म्हणून त्या क्षत्रियाचा जो मूळ पुरुष आहे तो ब्राह्मणच आहे असं या ठिकाणी ठासून सांगितलं आहे. तेव्हा हे जे आणि जो बळाच्या अभिमानाने आपली योनी ही ब्राह्मण जातीची हिंसा करत असतो, अर्थात त्यांना निम्नदृष्टीने पाहत असतो, तो आपल्या योनीचा नाश करत असतो. अर्थात आपल्याच उत्पत्तीच्या क्षमतेचा विनाश करत असतो. असे करून तो पापी तर मोठा पापी होऊन जात असतो. क्रूर होण्याच्या कारणाने क्षत्रिय तर पूर्वी पापी होतेच, आता आपल्या उत्पादकाच्या क्षमतेची हिंसा केल्याने देखील अधिक पापी होत असतो. आणि ज्या प्रकारे लोकांमध्ये श्रेष्ठ अर्थात अधिक प्रशंसनीय ही हिंसा पराभव करून पुरुष हा मोठाच पापी होत असतो, अशा रीतीने त्याने त्या पूर्ण स्थितीचं वर्णन केलेलं आहे. असा हा एकंदरीत क्षत्रधर्माचा आणि क्षत्र ह्याच्याबद्दलचं पूर्ण हे वर्णन केलेलं आहे की तो क्षत्र हा नेहमीच आपली श्रेष्ठत्व सिद्ध करण्याकरता वेळ पडली तरी हिंसा करायलाही तो मागे पुढे पाहत नव्हता. आणि खऱ्या अर्थाने ब्रह्मतत्वापासून ब्राह्मणाची निर्मिती आहे. ब्राह्मण म्हणजेच ब्रह्मतत्व आहे आणि तेच ब्रह्मतत्व त्या क्षत्रियामध्ये असल्यामुळे त्या क्षत्रियामध्ये सुद्धा मूळ त्याचं उत्पत्ती स्थान जे आहे ते ब्रह्म आहे, म्हणजेच ब्राह्मण आहे. तेव्हा त्या ब्राह्मणाची हिंसा म्हणजे तो आपल्या उत्पत्तीच्या स्थानाचीच तो हिंसा करत होता असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. तेव्हा हे क्षत्रियांबद्दलची ही सगळी माहिती या ठिकाणी सांगितली आहे. आता पुढचा जो वर्ण आहे तो वैश्य जातीची उत्पत्ती. त्याच्या संदर्भात मंत्र 12वा मंत्र आहे वैश्य जातीच्या संदर्भात. क्षत्रे सृष्टेपी स नैव व्यभवत्स विषमत्सृजत यान्येतानि देवजातानि गणश आख्यांते वसवो रुद्रा आदित्या विश्वे देवा मरुत इति. आता हे त्यांनी म्हणजे वैश्य धर्माबद्दल सांगितलंय. तेव्हा त्याचा शब्दशः अर्थ असा आहे की हे जे ब्रह्म आहे तेच विभूतीयुक्त कर्म करण्यास समर्थ होत नाही, हे आपण पाहिलं. त्यामुळे वैश्य जातीची रचना केली आणि जे हे वसु, रुद्र, आदित्य, विश्वदेव आणि मारुत म्हणजे मरुत इत्यादी जे देवगण आहेत ते गणशः म्हणजे समूहाने ते म्हटल्या जात असतात आणि त्यांना उत्पन्न केले जाते. म्हणजे हे प्रत्येक जे देवतांचा जे समूह आहे त्या समूहांनाच त्यांनी वैश्य असं म्हटलेलं आहे. कारण ते वैश्य जातीचे लोक जे आहेत ते समूहाने व्यापार करतात, समूहाने ते एक प्रकारे धन कमवत असतात आणि सगळ्या समाजाचं ते पोषण करत असतात. असे हे वैश्य आहेत. आणि त्यामध्ये वसु, रुद्र, आदित्य, विश्वदेव आणि मरुत इत्यादी देवगणाचा गणशः म्हटल्या जात असतात. त्यामध्ये गणशः त्यांचा समावेश आहे. तेव्हा या वैश्य वर्णाच्या संदर्भात जो आशय आहे तो आपण पाहूया. तेव्हा आशयाबद्दल असं सांगतात की हे ब्रह्म धनोपार्जन करण्याचा अभाव होण्याच्या कारणाने हे कर्म करण्यास समर्थ होत नाहीत. म्हणजे ब्रह्मतत्वाला सुद्धा कर्म करायचं असेल तर जशी व्यक्तीची गरज आहे काम करणारा, अभिव्यक्तीची गरज आहे, त्यामुळे तिथे विभूतीची गरज आहे असं सांगितलं. त्याचबरोबर त्याला धनाची पण आवश्यकता आहे. धनाशिवाय तो कुठलेही कर्म करू शकत नाही. आणि ह्या कारणानेच त्यांनी या वर्णाची निर्मिती केली. त्याने कर्माचं साधनभूत धनाचा उपार्जन करण्यासाठी वैश्य जातीस रचले. आणि ते वैश्य लोक कोण होते तर हे देवजात आहेत. म्हणजे देवजातानी या पदाची जात शब्दामध्ये आणि तोही त्यात त हा जो निष्ठा प्रत्यय आहे तर त्यालाच आपण ही ही निष्ठा आणि ही कार्यप्रणाली जी आहे त्यालाच तो स्वधर्म आहे. आणि तात्पर्य असं आहे की जे देवजातीचे भेद असतो तो गणशः अर्थात एक एक करून सांगितला जात असतो. कारण की वैश्य लोक जे आहेत ते गणप्राय होत असतात. ते सदैव अनेक मिळूनच
धन उपार्जनामध्ये समर्थ होत असतात. एक एक वेगवेगळ्या रीतीने ते कधीही होत नाहीत. तर ते समूहाने गणात अनेक गण एकत्र येऊन ते धनार्जन करण्यामध्ये सफल होत असतात. आता जसं उदाहरण एक एक देवता त्यांनी सांगितले की वसू कसे आहेत, तर वसू 8 संख्येने गण आहेत. रुद्र, आकाश आणि आदित्य हे 12 गणाने आहेत. विश्वदेव 13 आहेत. हे सर्व विश्वाचे पुत्र आहेत. त्या वैश्वदेवा असा त्याचा अर्थपूर्ण आहे. त्यामुळे संपूर्ण देवगण जे आहेत हे एकूण एकूण 50 ही मरुद्गण आहेत. त्याची संख्या सगळ्यांची मिळून जर केली तर ते एकूण गण किती आहेत, तर ते 49 मरुद्गण आहेत. असे हे गणांनी युक्त असलेले हे वैश्य धर्माचे असल्यामुळे ते धनाचा त्या ठिकाणी संग्रह करण्यामध्ये आणि पूर्ण समाजाला पाळण्याकरता पालनपोषण करण्याकरता म्हणून या वैश्य धर्माची निर्मिती या ब्रह्मतत्वाने केली असं यांचं म्हणणं आहे. आता त्याच्यानंतर पुढचा हे शूद्र वर्णाची उत्पत्ती. म्हणजे आपण 2 वर्ण पाहिले, क्षत्र धर्म आणि वैश्य धर्म. आता हे शूद्र धर्म काय आहे, शूद्र वर्ण काय आहे, ह्याच्या संदर्भामध्ये हा मंत्र आहे, 13वा मंत्र. स नैव विभत्स शौद्रम वर्णमसृज पूषणमियम वे पूषेयम हिदम सर्व पुण्यती यदिदिम किंच. अर्थ असा आहे की यानंतर देखील तो विभूतीयुक्त कर्म करण्यास समर्थ होत नाही. तो म्हणजे कोण? ब्रह्मतत्व. त्यामुळे शूद्रवर्णाची रचना त्यांनी केली. पूषा हे शूद्रवर्ण आहे. ही पृथ्वी ही पृथ्वीच पूषा आहे. कारण की हे जे काही आहे ते सर्वांचं पोषण करणारी ती पृथ्वी आहे. आणि पोषण करणारा जे पूषा नावाचं जे काही आविष्कार आहे, तो आविष्कार ही शूद्रवर्णाचाच आविष्कार आहे. म्हणजे शूद्रवर्णाचं वैशिष्ट्य काय सांगितलं की ते सर्वांचं पोषण करणारा तो पूषा हा शूद्रवर्णाचा देव आहे. तेव्हा हे शूद्रवर्णाचं वैशिष्ट्य काय आहे हे आपल्याला समजलं पाहिजे की ते सेवा करून ते त्या ठिकाणी पोषण करतात. त्यांचं पूर्ण जे काही आवश्यक आहे जीवन जगण्याकरता ते सर्व काही ते करत असतात. अशा प्रकारचा तो महत्त्वपूर्ण क्षुद्रवर्ण आहे. आता या मंत्राचा आशय असा आहे की सेवकाचा अभाव होण्याच्या कारणाने देखील विभूतीयुक्त कर्म करण्यास समर्थ होत नाही. म्हणजे सेवक हा आवश्यकच आहे. सेवकाशिवाय राज्य कारभार सुद्धा होणार नाही. सेवकाशिवाय कोणतीही संस्था सुद्धा चालणार नाही. त्यामुळे सेवा देणारे जे आहेत ते आवश्यक आहेत. आणि त्यामुळे ही सगळी ही सगळी जी सृष्टी आहे ती शौद्रवर्णाची सृष्टी आहे. शूद्रच म्हणजे शौद्र आहेत. शौद्र हा शब्द वापरला आहे. येथे स्वधर्मामध्ये अणप्रत्यय होण्यावर आधी स्वराची वृद्धी ही झालेली आहे. परंतु जे उत्पन्न केले गेले होते ते शूद्रवर्ण कोणता होता, तर ह्या ठिकाणी पूषण, जे पोषण करतात त्यासाठी त्यांना पुषा असं म्हणतात. त्यास श्रुती विशेष रूपाने निर्देश करत आहे की ही जी पृथ्वी आहे तीच पूषा आहे. कारण पृथ्वीच सगळ्यांचं पोषण करते, सगळ्यांकरता अन्नधान्य निर्माण करते. म्हणून ती पोषण करणारी पृथ्वी ही पूषा आहे आणि म्हणून ती शूद्रवर्णाची आहे. आणि नंतर त्याचे स्वतःच निर्वचन करून सांगत आहे. कारण की हे जे काही आहे ते सर्वांचे येथे या पृथ्वीवरच पोषण होत असते. जे जे तुम्हाला जीवन दिसतं त्या सर्व जीवनाचं जर रक्षण आणि पोषण करत असेल कोण, तर ते शौद्र म्हणजे क्षुद्र वर्णाचे आहेत. आणि तीच ती पृथ्वी आहे. त्यामुळे पृथ्वीला जर काय विशेषता काय आहे, तर ती पोषण करणारी आणि पोषण करण्यामुळे ती क्षौद्र वर्णाची आहे. असं या ठिकाणी विवेचन इथे पूर्ण होतं. त्यानंतर आता पुढे ही धर्माची उत्पत्ती आणि त्याचा प्रभाव काय आहे आणि त्याचं स्वरूप काय आहे ह्याचा आता पुढे विषय घेतलेला आहे. आता हे 3 वर्ण झाले. 3 वर्ण झाल्यानंतर आता धर्म काय, तो कसा उत्पन्न होतो, त्याचा प्रभाव काय, ह्या सर्व विविध त्याच्या बाबीमध्ये याचं वर्णन या 14व्या मंत्रात केलेलं आहे. 14वा मंत्र असा, स नैव विभवत्ते श्रेयो रूपमत्य सृजत धर्म तद्दैत तत्क्षत्रस्य क्षत्रम यद्धर्मस्तस्मात् धर्मात् परम नास्त्यथो अबलिया बलियाम समाशम सते धर्मोण यथा यत् राज्ञैव यो वै सधर्मः सत्यम
वै तस्मात् सत्यम वदंता हुर्धर्मः वदतीति धर्म वा वदंतम सत्यम वदतीत्ये ते तद्धेव वै तदुभयम भवती. आता हे धर्माच्या संदर्भातच पूर्ण हे सांगितले. ह्या 14वा मंत्र आणि ह्या 14व्या मंत्राचा हा अर्थ काय ते आपण पाहूया. तेव्हा 14वा मंत्राचा आता आपण 14 याचं विवेचन पाहिलं तर मूळ मंत्रामध्ये त्याचा अर्थ असा आहे की तेव्हा देखील ते विभूतीयुक्त कर्म करण्यास समर्थ नाहीत. म्हणजे तिन्ही वर्ण झाले, क्षात्रधर्म झाला, वैश्यधर्म झाला आणि शूद्रधर्म झाला. या तिन्ही वर्णाची उत्पत्ती केल्यानंतर सुद्धा ते कर्म करण्याकरता समर्थ झालेले नाहीत, असं त्यांचं एकंदरीत म्हणजे निरीक्षण आहे आणि अनुभव आलेला आहे. तेव्हा त्याने ह्याच्याकरता काय उपाय करावा म्हणून त्यांनी श्रेयोरूप कल्याण स्वरूप धर्माची अतिसृष्टी निर्माण केली. हा जो काही धर्म आहे ना, तो क्षत्रियाचा देखील नियंता आहे, धर्मच नियंत्रण करणार आहे. धर्म क्षत्रधर्म असो, वैश्यधर्म असो किंवा क्षुद्रधर्म असो, या तिन्ही धर्माचं हे रक्षण करणारा आणि नियंत्रण करणारा हा धर्मच आहे. तेव्हा धर्मापेक्षा उत्कृष्ट असं काहीच नाही. त्यामुळे ज्या प्रकारे राजाच्या साह्याने प्रबल शत्रूस देखील जिंकण्याची शक्ती येत असते, त्याच प्रकारे धर्माच्या द्वारे निर्बल पुरुष देखील बलवानास जिंकण्याची इच्छा करू शकत असतो. ती क्षमता त्याची धर्मामुळेच येतं. तेजो धर्म असतो. निश्चितच सत्य हा धर्मच आहे. ह्यापासूनच सत्य बोलण्यास सांगत असतो की तो सत्य बोलत असतो, कारण की तो दोन्हीही ते धर्मच आहेत. तेव्हा धर्माचे लक्षणही सांगितले आहेत. धर्माच्या उत्पत्तीचं कारणही सांगितलं आहे आणि धर्माच्या उत्पत्तीबरोबर धर्म जो आहे तो सर्व वर्णांचं नियंत्रण कसं करतो, दिशा कसं देतो आणि त्या दिशेबरोबरच त्याचं पूर्णपणे त्याचा उद्देश जो जीवनाचं प्रयोजन आहे तेही परिपूर्ण कसं होऊ शकतं. म्हणून धर्म हे अधिष्ठान आहे. धर्मालाच त्यांनी सत्यही म्हटलं आहे. धर्माचाच हा सर्वतोपरी महत्त्व त्याचं आहे, हे त्या ठिकाणी त्या सांगितलेलं आहे. तेव्हा आता पुढे याचा आशय काय ते आपण बघूया. आता धर्माचा आपण मंत्र वाचला आणि त्याचा अर्थ आपण पाहिला. आता याचा आशय काय आहे ते आपण बघूया. तेव्हा हे जे ब्रह्म आहे त्याने चारही वर्णास रचले आणि त्यात क्षत्रिय जात ही अत्यंत उग्र अशी होती. या कारणाने ते नियंत्रणात राहू शकत नव्हते. या शंकेने विभूतीयुक्त कर्म करण्याच्या मध्ये ते समर्थही होत नव्हते. तेव्हा त्याने अतिशयतेने श्रेयरूप उत्पन्न केले. ते श्रेयरूप कोण होते, तर ते श्रेयरूपच धर्म आहे. तो हे रचलेला जो श्रेयोरूप धर्म जो आहे तोच क्षत्राचेही क्षत्र म्हणजे क्षत्रियांचा देखील नियंत्र आहे आणि उग्राहूनही उग्र आहे. म्हणजे धर्म जो आहे, तुम्ही म्हणाल क्षत्रिय अत्यंत उग्र आहेत तर त्यांना कसं काय नियंत्रण करतील, तर तो उग्राहूनही उग्र आहे आणि तो सर्व प्रकारच्या ह्या क्षात्र धर्म पाळणारे जे लोक आहेत त्यांचं धर्माचं अधिष्ठान त्याला देणारा तो धर्म आहे आणि म्हणून त्यांचं पूर्ण नियंत्रण करणारा तो धर्म असल्यामुळे तो क्षत्रियाच्या उग्र स्वभावाच्या पेक्षाही तो उग्र आहे. यत धर्म याचा अर्थ जो धर्म म्हणजेच क्षत्रियाचा देखील नियंत्रण होण्याच्या कारणाने धर्मापेक्षा उत्कृष्ट असं अन्य काहीही नाही. कारण की त्याच्याद्वारे सर्वांचं नियंत्रण नियमन होत असतं. तर कशा प्रकारे हे दाखवले जात असतं, तर ते अंबलियान म्हणजे अत्यंत दुर्बल होत असतं. जे देखील बलियान म्हणजे अपेक्षेपेक्षाही अधिक बलवानास धर्मरूप बलाच्या द्वारे जिंकण्याची इच्छा करत असतो. म्हणजे जो दुर्बल आहे त्याने जर धर्माचा स्वीकार केला आणि धर्माप्रमाणे जर आचरण केलं तर तो दुर्बल न राहता तो सबल होतो आणि तो इतरांवर सुद्धा नियंत्रण करू शकतो. सबलांना सुद्धा जिंकण्याची इच्छा तो करत असतो. ज्या प्रकारे लोकांमध्ये सर्वात बलवान राजाची साह्याने साधारण कुटुंबी पुरुषास आपल्यापेक्षा अधिक बलवानाचा पराभव करू इच्छित असतो, त्याच प्रकारे ते धर्मबलाने जिंकू इच्छित असतात. जो धर्माचं आचरण करतो, जो धर्मवान आहे तो राजाला सुद्धा नामोहरम करू शकतो. त्यामुळे एकेकाळी असं होतं की धर्मगुरू जे होते तेच राजगुरू होते आणि ते राजावर नियंत्रण ठेवणारे होते. कारण ह्याचं एकमेव कारण असं की धर्माचं ते
आचरण करत होते. जे धर्माला ज्यांनी अंगीकारलेलं आहे ते सर्वतोपरी बलवत्तर आहेत, बलवान आहेत आणि ते सर्वांचं नियंत्रण करू शकतात. म्हणून धर्म हाच सर्वतोपरी हा श्रेष्ठ आहे असं या ठिकाणी ठासून सांगितलं आहे. तेव्हा सर्वाच्या तुलनेत बलवत्तर होण्याच्या कारणाने धर्म सर्वाचा नियंता आहे हे यावरून सिद्ध होत असतं. हे जे लौकिक पुरुषाद्वारे व्यवहार केला जातो हा व्यवहाररूप धर्म आहे. तो निश्चितच सत्यच असायला पाहिजे. तो शास्त्र अनुकूल अर्थातच आपल्या अनुष्ठानात केल्या गेलेल्या धर्म असे नाम असणारा असा तो असतो. आणि शास्त्राच्या तात्पर्यरूपाने ज्ञात होण्याच्या त्या सत्य असं म्हणतात. कारण की असं आहे की या कारणानेच व्यवहार कालामध्ये सत्य म्हणजे शास्त्राच्या अनुसार भाषण करणाऱ्या त्याचे समीपवर्ती धर्म आणि सत्याचे रहस्य जाणणारे जे लोक आहेत हे धर्ममय वचन बोलत असतात, प्रसिद्ध लौकिक न्याय बोलत असतात असे असे म्हणता येईल. आणि अशा तऱ्हेने याच्या विपरीत धर्म म्हणजे लौकिक व्यवहार दाखवणारे हे देखील हे सत्यच बोलत असतात, शास्त्राच्या अनुकूल बोलत असतात असंही म्हणलं जातं. ही जी जाणली जाणारी आणि केली जाणारी दोन्ही गोष्टी ज्या दाखवल्या आहेत हे दोनही धर्मच आहेत. तेव्हा हे ज्ञान आणि अनुष्ठान रूप धर्म शास्त्रज्ञ आणि अशास्त्र सर्वांचंच नियमन करत असतात. या कारणाने तो क्षत्राचा देखील क्षत्र आहे असं म्हटलेलं आहे. त्या कारणाने त्याचा अभिमान ठेवणारी अज्ञानी पुरुष जे आहेत ते त्याच्या कोणत्या तरी विषयाच्या रूपाचा अनुष्ठान करण्यासाठी ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र इत्यादी कोणत्याही विशेषामध्ये अभिमान करणे लागत असते. हे ब्राह्मणादी वर्ण जे आहे ते स्वभावताच कर्माधिकारांचे हे मूळ कारण आहे. असे या ठिकाणी हे धर्माचं महत्त्व आता या पूर्ण याच्यात सांगितलं. आधी आपण 3 वर्ण पाहिले आणि मग धर्माचं महत्त्व सांगण्यात आलं की धर्मामुळेच ह्या तिन्हीचंही नियंत्रण होतं आणि धर्मानेच संबंध समाजाची धारणा होते. त्यामुळे धर्म हा अत्यंत महत्त्वाचा आहे. आपण हे पाहतो की आता हे आपण पुरुषार्थाचा विषय ज्यावेळेस आपण चिंतन करतो तेव्हा तो पुरुषार्थ करण्याकरताच मनुष्याचा हा जन्म झालेला आहे. मनुष्याचा जो मनुष्य देह जो जीवात्म्याला प्राप्त झाला तो कशाकरता झाला असं जर कोणी विचारेल तर त्या ठिकाणी तो प्रारब्धाच्या प्रवाहामध्ये असा वाहून जाण्याकरता तो जन्मलेला नाही. तो पारतंत्र्यात जगण्याकरता जन्म झालेला नाही. आपण सगळ्या ह्याला दोष देत असताना आपण म्हणतो की ते प्रारब्धाच्या अनुसार घडलं, पूर्वकर्माच्या अनुसार घडलं. आपण काय करू शकतो, भोग हे भोगलेच पाहिजे असं साधारणपणे आपण ऐकायला मिळतं. परंतु त्याच्या पलीकडचा विचार हा महत्त्वाचा आहे. तो असा आहे की प्रत्येक माणसाला परमेश्वराने कर्म करण्याचं स्वातंत्र्य दिले आहे. भगवद्गीतेत सुद्धा तेच सांगितलं आहे की कर्माचा अधिकार आहे, कर्माचं स्वातंत्र्य आहे. त्या कर्म स्वातंत्र्याने तू स्वधर्माचं आचरण कर असं भगवद्गीतेमध्ये ठासून सांगितलं आहे. तेव्हा कर्मस्वातंत्र्य हे इतर कोणत्याही जीवात्म्यापेक्षा हे वैशिष्ट्यपूर्ण आहे आणि म्हणून मनुष्य जो आहे त्या कर्मस्वातंत्र्याचाच विनियोग करून पुरुषार्थ सिद्ध करू शकतो आणि त्या कर्मस्वातंत्र्यानेच तो धर्माची प्रस्थापना करू शकतो. हे लक्षात घ्या. धर्माचा संबंध या कर्मस्वातंत्र्य प्रदान केल्यामुळे, अन्यथा इतर पशु पक्षी सुद्धा हे धर्माचं आचरण करू शकले असते. परंतु केवळ मनुष्यच असा आहे की ज्याला धर्माचं आचरण करण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे. हे लक्षात घ्या. धर्माचरणामध्ये जर कोणी म्हणेल की नाही बाबा प्रारब्ध आडवं येत आहे तर असं होऊ शकत नाही. त्यामुळे हे 4 पुरुषार्थ आहेत धर्म, अर्थ, काम, मोक्ष. ह्या 4ही पुरुषामध्ये सर्वात महत्त्वाचं जर काय असेल, आधारभूत तत्व काय असेल तर तो धर्म आहे. म्हणून तो सर्वश्रेष्ठ आहे. धर्माच्या आधारावर तुम्ही तुमचा निर्वाह करा. म्हणजे त्याने अर्थ हा जो शब्द वापरला आहे तर तो तुमचा जो निर्वाह असतो तो सहजतेने होण्याकरता आहे आणि तो सहजतेने होण्याकरता सुधर्माचं आचरण केलं तर तुम्ही तुमचं आर्थिक स्थितीसुद्धा तुमची ही आवश्यक असण्याप्रमाणे ती बरोबर प्राप्त होईल आणि त्याच्यानंतर पुढे जी कामना असते तीही शमून जाईल. म्हणून धर्म, अर्थ आणि काम, काम हा शब्द कामना तृप्ती करता आहे आणि कामना तृप्तीने नंतर तो निष्काम असा झाला पाहिजे. त्यामुळे तो धर्माच्या आचरणाने तो आपला निर्वाह आणि स्वावलंबन अशा प्रकारचं करून तो
सर्व कामनेतून मुक्त होतो आणि ह्या सर्व गोष्टीची प्राप्ती झाल्यानंतरच तो मोक्ष प्राप्ती करू शकतो. म्हणून धर्म अर्थ काम मोक्ष हे चार पुरुषार्थ जे आहेत त्याचा आधारभूत तत्व धर्म आहे. आणि हे प्राप्त करण्याकरता भगवंताने केवळ मनुष्यालाच कर्म करण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे. हा जो सिद्धांत आहे हा सिद्धांत याच्यामध्ये त्यांनी परिपूर्णपणे मांडलेला आहे. असा ह्या धर्म हा विषय या ठिकाणी आपण पाहिला. आता त्याच्यानंतर शेवटी जी आहे ती आत्मउपासनेची आवश्यकता काय आहे याच्यावर हा पुढचा भाग आहे. त्यामध्ये हा जो मंत्र क्रमांक 15 हा हा आत्मउपासनेच्या संदर्भात आहे. तेव्हा मंत्र असा आहे की तदे तद ब्रह्म क्षत्रम वीर शूद्र स्तथा अग्निर्नैव देवेषु ब्रह्मणा भगवद्ब्रह्मणो मनुष्येषु क्षत्रियेण क्षत्रियो वैश्येन वैश्यः शूद्रेण शूद्रस्तास् अस्मान् अग्नि अग्न अस्माद्ग्नावेव देवेषु लोकमिच्छन्ते ब्राह्मणे मनुष्यत्वे ताभ्यां हि रूपाभ्यां ब्रह्म ब्रह्मा भवेत् अतयोः वा अस्मान् लोकस्त्वं लोकं दृष्ट्वा प्रैति स एनं विदितेन भुनक्ति यथा वेदो वरनुक्तोऽन्यद्वा कर्माकृत यदिह वा अप्येनेवं विन्मः पुण्य कर्म करोति तद्धा स्यानन्तः क्षियतम् एवात्मनमेव लोकमुपासीत स य आत्मानमेव लोका उपास्ते न हस्य कर्म क्षीयते अस्माध्ये वात्मनो यद्यात कामयते तत्सृजेत. आता ह्याचा अर्थ असा आहे की ते जे हे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र असे जे चार वर्ण आहेत त्यांना उत्पन्न करणारं हे ब्रह्मतत्वच आहे. आणि ते ब्रह्मतत्व जे आहे ते अग्निरूपाने देवतांमध्ये ते ब्राह्मण झाले आणि मनुष्यामध्ये सुद्धा ते ब्राह्मण रूपानेच या म्हणजेच अग्नीमध्येच ते कर्म करू लागले. तेव्हा ब्राह्मणाचं वैशिष्ट्य काय तर ते अग्निहोत्र किंवा अग्निकर्म हवन इत्यादी नित्य अनुष्ठानामध्ये ते कर्म करतात. त्यामुळे ते कर्म करून ते देवतांच्या मध्ये कर्मफलाची इच्छा करत असतात. कारण की ब्रह्म या दोन रूपानेच व्यक्त होत असतो. आणि जे कोणी दोन लोक म्हणजे कोण, एक ब्राह्मण आणि दुसरा अग्नी, या दोन्हीमध्येच ब्रह्मतत्व जे आहे ते व्यक्त होऊ शकतं. आणि जो कोणी या लोकांमध्ये आत्मलोकाचे दर्शन केल्याशिवाय जात असतो त्याचे हे अविदित आत्म शोक मोह इत्यादीची निवृत्तीद्वारा त्याचं पालन होऊ शकत नाही. म्हणून आत्मस्वरूपता प्राप्त झाले तरच तो सर्व क्लेशापासून मुक्त होईल, सर्व बंधनापासून मुक्त होईल. आणि अन्यथा ज्याला ही प्राप्ती झाली नाही आणि त्याचं जीवन जर संपलं तर पुन्हा एकदा तो शोक मोह इत्यादी द्वारा हे त्याचं पुढचं जीवन हे सुरू होत असतं. म्हणून या ठिकाणी आत्मतत्वाची प्राप्ती आत्मउपासना ह्याचं अत्यंत महत्त्व आहे. तर त्या महत्त्वाबद्दलच हा जो मंत्र आहे. तेव्हा या ठिकाणी या मंत्राचा आशय आपल्याला समजणं आवश्यक आहे. हा आशय जो आहे तो आपल्या सर्वांच्या दृष्टीने हा अतिशय उद्बोधक आणि अतिशय लाभदायक असा आहे. तेव्हा 15व्या मंत्रामध्ये जिथे चारी वर्णाच्या संदर्भामध्ये त्याची उत्पत्ती कशी झाली, त्याचं उपसंहार काय हे सुद्धा ह्याच्यामध्ये आपण चिंतन करू शकतो. आणि ह्याच्यामध्ये अग्नीचं महत्त्व काय आहे, ब्रह्मतत्व जे आहे ते अग्नी आणि ब्राह्मण या दोन रूपात आविष्कृत कसं होतं आणि त्याचाच संबंध पुढे ब्रह्मांड सृजनतेशी कसा होतो ह्याचे ह्या संदर्भ या मंत्रामध्ये येतो. तेव्हा ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र हे जे चार वर्ण उत्पन्न झाले असा जो काही ह्या ठिकाणी उपसंहार आहे तो पुढील अर्थाशी संबंध दाखवण्याशी आहे. तो जो काही उत्पत्तीकर्ता ब्रह्म होता तो कोणत्याही अन्य रूपाने नाही तर अग्निरूपानेच देवतामध्ये ब्रह्म आणि ब्राह्मण जातीमध्ये मानवामध्ये ब्राह्मण जात अशा प्रकारे ते ब्रह्म मनुष्यामध्ये ब्राह्मण रूपाने ब्राह्मण झाले. अशा प्रकारे ह्या अन्य वर्णामध्ये विकारांतास प्राप्त होऊन क्षत्रिय रूपाने इंद्रादी देवतांच्या अधिष्ठित क्षत्रिय झाले. ते ब्रह्मतत्व क्षत्रिय झालं. आणि वैश्यरूपामध्ये वैश्य आणि शूद्र रूपाने शूद्र असे हे ते ब्रह्मतत्वच झाले. तर सर्वत्र हे ब्रह्मच आहे आणि बृहद रूपाने व्याप्त असल्यामुळे ते ब्रह्मतत्व आहे.
तर ते ब्रह्मतत्व चारही वर्णामध्ये आविष्कृत होतं. अधिष्ठानामध्ये एकमेव अद्वितीय ब्रह्मतत्वच आहे. कारण की सृष्टिकर्ता ब्रह्म क्षत्रियामध्ये सुद्धा हे विकारास प्राप्त होऊन गेलेले आहे. केवळ अग्नी आणि ब्राह्मणामध्येच ते निर्विकार आहे. त्यामुळे लोक अग्नीमध्येच देवतांच्यामध्ये लोककर्म फलाची इच्छा करत असतात. अर्थात अग्निसंबंधी कर्म करून त्यांच्या फलाची इच्छा करत असतात. याच प्रयोजनासाठी अर्थात या कर्मफल दान करण्यासाठीच ते ब्रह्म कर्माच्या आधारभूत अग्निरूपाने स्थित होत असतं. तेव्हा त्या अग्नीमध्ये कर्म करून लोक त्याच्या फलाची प्रार्थना करत असतात. हे सर्व उचितच आहे. आणि मनुष्यामध्ये अर्थात मनुष्याच्या समूहामध्ये कर्मफल प्राप्त करण्याची इच्छा होण्यावर अग्नी आदीच्या कारणाने होणारी जी क्रिया आहे त्या क्रियेच्या तुलनेत मध्ये तर अन्य काहीही नाही. त्यामुळे अन्य काही गोष्टी बघायला नको. तेथे ब्राह्मणामध्ये अर्थात ब्राह्मण वर्णामध्ये स्वरूप प्राप्त करून घेतल्यावर पुरुषार्थ हा स्वयंसिद्ध होतो. जेथे पुरुषार्थाची सिद्धी आहे म्हणजे धर्म अर्थ काम मोक्ष ही त्या ठिकाणी सिद्धी ही सर्वश्रेष्ठ सिद्धी आहे. ती पुरुषार्थाची सिद्धी ही देवाधीन होत असते. म्हणजे देवाशी संबंध आणणारी आहे ती. आणि म्हणून अग्नी इत्यादीचा संबंध ठेवणाऱ्या कर्माची अपेक्षा होत असते. ही सृष्टी जी आहे हीच गोष्ट जी आहे ही स्मृतीने देखील सिद्ध होत असते. स्मृतीमध्ये म्हणजेच आचार प्रणाली ही स्मृतीमध्ये येते. त्यामुळे स्मृती म्हणजेच धर्माचं आचरण आहे. आणि ह्याच्यामध्ये संदेह नाही. कारण ब्राह्मण अन्य अग्न्यादी संबंधी कर्म करणे अथवा न करणे जपानेच पूर्ण सिद्ध प्राप्त करून घेत असतो. मित्र म्हणजे सूर्य, या सूर्यदेवता संबंधी गायत्री मंत्राचा जप करण्याच्या कारणाने अथवा संपूर्ण भूतांच्या मित्राच्या प्रमाणे तो अभय देणारा आहे. आणि अभय देणारा होण्यामुळेच ब्राह्मणाला सुद्धा मैत्र म्हटलं जातं. याच्याशिवाय ब्राह्मणासाठीच संन्यासाचे विधान होणे देखील हे मनुष्यामध्येच त्याची सर्वोत्कृष्टता सिद्ध होते. संन्यास जो घ्यायचा आहे तो ब्राह्मणानेच घ्यायचा आहे असं या ठिकाणी विशेषतेने सांगितलं आहे. कारण संन्यास हा जो आहे सर्व गोष्टीचा सर्वसंग परित्याग करण्याची स्थिती आहे. तेव्हा कर्तृत्वभाव भोक्तृत्वभाव त्या ठिकाणी संपतो. आणि तो संपवण्याचा जो काही अधिकार आहे किंवा जी काही क्षमता आणि योग्यता आहे ती केवळ ती ब्राह्मणामध्येच असते असे या ठिकाणी म्हटलेलं आहे. तेव्हा त्याचीच ही सर्वोत्कृष्टता इथेही सिद्ध होते. तेव्हा मनुष्यामध्ये ब्राह्मणत्वामध्येच लोक कर्मफलाची इच्छा करत असतात. कारण की जो साक्षात सृष्टिकर्ता ब्रह्मा आहे तोच कर्माचा करता आणि अधिकरण रूप ब्राह्मण आणि अग्नी या दोन रूपानेच तो व्यक्त होत असतो. येथे कोणी कोणी भर्तृ प्रपंच आदी व्याख्या करत असतो की अग्नीमध्ये हवन करून आणि ब्राह्मणामध्ये त्यास दान देऊन परमात्मा लोकांची इच्छा करत असतो. परंतु हा अर्थ काही ठीक नाही. कारण की वर्णविभागाचा प्रस्ताव हा अविद्येच्या प्रकरणामध्येच कर्माधिकाराचे निरूपण करण्यासाठी केले गेले आहे. याच्याशिवाय पुढील वाक्य म्हणजे स्वम असे विशेषण दिले आहे. जर येथे लोकशब्दाने परमात्माच सांगितला जाईल तर स्वम लोकम दृष्ट्वा ह्या पुढील वाक्यामध्ये स्वम हे विशेषण तर त्यात निरर्थकच ठरेल. जर अग्नीच्या अधीनतेने प्रार्थना केली जाणाऱ्या प्राकृत स्वलोकाने भिन्न होऊन गेल्यावरच तिथे स्वम हे विशेषण प्रस्तुत परलोकांच्या निवृत्तीसाठी होण्याच्या कारणाने सार्थक होईल. कारण की स्वरूपापासून परमात्मा लोकांचा तो व्यभिचार म्हणजे भेद असणारा नाही. केवळ अविद्याकृत लोकांचाच व्यभिचार असतो. पुढील क्षियत एव या वाक्याने श्रुती कर्मजनित लोकांचा स्वलोकाशी व्यभिचार दाखवत असते. ब्रह्मने कर्म करण्याच्यासाठी वर्णाची रचना केली होती आणि ते धर्मसंज्ञक कर्म हे कर्तव्य रूपाने सर्वांचेच नियंता आणि पुरुषार्थाचे साधन म्हणून मानले गेलेले आहे. तेव्हा जर त्याच कर्माने परमात्म संज्ञक स्वलोक अज्ञात होण्यावर देखील प्राप्त होऊन जात असतो तर जात तर नंतर प्राप्तव्य रूपाने त्याच्यासाठी आणखीन काहीही करण्याची आवश्यकता नसते. यावर श्रुती सांगते की येथे अथ हे पद जे आहे हे पूर्व पक्षाच्या निवृत्तीसाठीच आहे. काय सांगत आहे की जो कोणी देखील या अविद्या काम कर्मजनित आणि अधीन कर्माभिनाच्या कारणाने अथवा ब्राह्मण जातीच्या
कर्म अभिमानाच्या कारणाने आगंतुक पिंडग्रहण रूप सांसारिक अनात्मभूत लोकांशी आपल्या आत्म्यासंज्ञक लोकास जो आत्मस्वरूप होण्याच्या कारणाने आहे तोच अव्यभिचारी आहे आणि म्हणून तो मी ब्रह्म आहे अशा प्रकारे न पाहता न जाणता जो मृत्यू पावतो तो स्वलोक असेल तरी देखील अविदित अविद्येने व्यवहित अर्थात अस्वलोकांच्या समान अज्ञात राहण्यावरच लौकिक दृष्टांतामध्ये हा इथे दशमसंख्येच्या पूर्तीच्या समान या आत्म्याचा शोक मोह व भय इत्यादी दोषाच्या निवृत्तीद्वारे भरणपोषण म्हणजे पालन करत नाही. म्हणजे ज्याच्या तिथे आत्मस्थिती जी आहे ती मृत्यूच्या पूर्वीच आली पाहिजे आणि ती त्याच्या आधीच जर मृत्यू आला तर तो जरी स्वलोकामध्ये जरी गेला ब्रह्मलोकात जरी गेला तरी त्याची परिपूर्णता नाही आहे. म्हणून जिवंतपणेच हा आत्मस्थिती त्याची प्राप्त झाली पाहिजे असे या ठिकाणी ठासून सांगितलं आहे. त्याच्या पुढचा जो भाग आहे तो आपण पुढच्या रविवारी पाहूया. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.